जाऊया. आपण फिलिप्पी करासपत्र सुरू केलेला आहे आणि त्याचा पहिला अध्याय जो आहे फिलिप्पी करासपत्राचा त्याची सुरुवात आपण केलेली आहे. मागच्या रविवारी आपण फिलिप्पी करासपत्र याचा पहिला अध्याय वचन 1 आणि 2 यांच्याकडे पाहत असताना आपण म्हणालो की आपण थोडं थांबूया आणि फिलिप्पी करासपत्र किंवा फिलिप्पे हे जी मंडळी आहे याची स्थापना कशी झाली हे आपण थोडस पाहूया. आणि आपण पाहिलं की फिलिप्पीची स्थापना मंडळीची कशी झाली. पॉल जो आहे तो कशा रीतीने फिलिप्पीमध्ये गेला आणि लुदिया जी आहे हिच्या संगती कसा त्याने संवाद साधला. लुदिया कशी प्रभूमध्ये आली, तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाला. त्याचबरोबर मग कसं त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं सीला बरोबर. कशा रीतीनं तो जेलमध्ये गेला, तुरुंगात असताना जो जेलर आहे त्या ठिकाणी होता आणि त्या जेलरनं काय केलं, तलवार उपसून तो स्वतःला मारणारच होता इथपर्यंत आपण पाहिलं. आणि त्यानंतर जो पॉल आहे त्याला हाक मारतो, तो म्हणतो स्वतःचा घात करू नको, आम्ही सगळेजण इथंच आहोत असं म्हणाल्यानंतर तो येतो आणि तोही प्रभूचं वचन ऐकतो, त्याच्याही कुटुंबाचा बाप्तिस्मा होतो. आणि आपण पाहिलं की फिलिप्पी ही जी मंडळी आहे ही अशा प्रकारे प्रस्थापित झाली. या मंडळीमध्ये लुदिया, तिचं कुटुंब, त्याचबरोबर काही बंदिवान आणि प्रभू, त्याचबरोबर जो जेलर आहे त्याचं जेलर अधिकारी आहे त्याचंही कुटुंब, अशी ही कुटुंब एकत्र मिळून या मंडळीची स्थापना झालेली आपण पाहतो. आणि या सर्व स्थितीतून संत पॉल जात असताना काहीही असं आपण आढळत नाही आपल्याला की त्याच्या समोर असे गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्याच्यावर पॉल पाय ठेवत जात आहे आणि मंडळी प्रस्थापित करत आहे. तर ही मंडळी प्रस्थापित करण्यासाठी आपण पाहिलं त्याच्या हिस्ट्रीमध्ये मंडळीच्या की पॉलानं या मंडळीसाठी छड्यांचा मार खाल्ला आणि त्याला एकदम निंदा नालास्तीतून तो गेला. इतकंच नाही तर ज्यावेळेस त्याला पुन्हा सोडायला येतं त्यावेळेस पॉल म्हटला की मी असं तसं जाणार नाही, कारण मी रोमी आहे आणि रोम्याला तुम्ही पकडलेलं होतं आणि तुम्ही मला डांबलेलं होतं, तर हे बरोबर नाहीये. आणि मग येऊन त्याची अधिकारी येऊन पुन्हा हितगुज काढतो आणि तिथून त्याला पाठवतो. म्हणजे हा जो प्रवास आहे मंडळीचा जोपर्यंत आपण समजणार नाही तर पुढची जी काही फिलिप्पी करासपत्र त्याने लिहिलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही. कारण पहिल्याच अध्यायामध्ये पॉल काही अशा गोष्टी करतो जे आपण कॉन्टेक्स्ट जर बघितला नाही तर आपल्याला कळणार नाही की तो हे का बोलत आहे. त्यामुळे आपल्याला हा कॉन्टेक्स्ट जो संदर्भ आहे तो समजला तर पॉलाचं पत्र समजायला आपल्याला अधिक सोयीस्कर जातं. म्हणून आपण मागच्या रविवारी फिलिप्पी करासपत्राचा जो काही संदर्भ आहे, जो काही कॉन्टेक्स्ट आहे, ही मंडळी नेमकी स्थापित कशी झाली ते आपण पाहिलं. जर समजा उन्नती बायबल चर्च का स्थापन झालं, कशावर स्थापन झालं, काय विश्वास आहे हे जर माहित नाही तर चर्चमध्ये येऊन काय फायदा नाही. मग आपल्याला असं होईल की सगळ्या चर्चेस आहेत, हे पण एक चर्च आहे, आपण इथे जावं. तुम्हाला समजायला पाहिजे की या मागचा विचार काय, या मागचा कॉन्सेप्ट काय, का आपण एवढे जास्त क्वालिटी बेस्ड आहोत, आपण का क्वांटिटीकडे बघत नाही, आपण का लोकांना या तुम्ही इकडे असं बोलत नाही लोकांना, का आपण असं करत नाहीये, का आपण फार स्क्रुटिनी करत आहे प्रत्येक गोष्टीची, का आज मंडळीमध्ये समजा आपण अराउंड 40 ते 45 लोक जर एकत्र झालो तर आपण येत असतो आणि आपण आपल्या मंडळीमध्ये लोक ह्याच्याहून जास्त आल्याने गेले आणि आपण का लोकांची मनधरणी नाही केली, काय उद्देश होता आपला, कारण आपण त्या बेस नाही आहोत, आपण मनुष्याची मनधरणी करत नाही आहोत, आपण फार स्ट्रिक्ट आहोत त्या बाबतीत की देवबाप जर एखाद्याला बोलवतो तर तो कसं त्याला राखतो, त्याला कसं शेवटपर्यंत नेतो, आपण हे शिक्षण पाहत आहोत आणि आपण हे वारंवार फोकस्ड आपला तो आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण फिलिप्पी करासपत्र पाहतो, पॉलाचं हे जे पत्र आहे ह्याचा बॅकग्राऊंड जर कळाला नाही तर आपल्याला समजणार नाहीये. त्यामुळं एवढं संदर्भ पाहणं याचं आवश्यक होतं, कारण प्रत्येक जे येणारं वचन आहे त्यानंतर जे पॉल म्हणत आहे ते आपल्याला समजायला मदत होईल. नाहीतर मग पवित्र शास्त्र आपल्याला कळणार नाही, समजणार नाही जर आपल्याला संदर्भ माहित नाही तर. उदाहरणामध्ये जर समजा कोणीतरी आहे आणि तो म्हणत आहे की मला ना पास्टर क्लेपाने एक गोळी मारली, ओके, असं कोणतर म्हणालं की मला पास्टर क्लेपाने एक गोळी मारली, तर संदर्भ काय काय होऊ शकतात मला सांगायचे. मला पास्टर क्लेपानं गोळी मारली, गोळी म्हणजे काय काय गोळी येऊ शकतात. मला पास्टर क्लेपानं गोळी मारली, पण म्हणजे तुझ्याकडे पाहून तसंच वाटतं, तू डायरेक्ट म्हणशील बंदुकीची गोळी मारली, म्हणजे राहुल म्हणतो बंदुकीची गोळी मार, बरोबर आहे. म्हणजे मला पास्टर क्लेपाने गोळी मारली संदर्भ माहित नाही, मग गोळी मारली मला आपण म्हणून शूट केलंय, बरोबर आहे. पहिलं काय येतं, शूट केलं. अजून काय वाटतं तुम्हाला, मला पास्टर क्लेपाने गोळी मारली, पहिला येतं डोक्यामध्ये की मार दिया, दुसरं अजून
मला पास्टर क्लेपाने विक्सची गोळी फेकून मारली, मला गोळी मारली, मला विक्सची गोळी फेकून मारली. अच्छा, गोळी, अच्छा, टोमणा पण असतो सरकॅस्टिकली. ओके, असू शकतं. मला तुम्ही सांगा, जर संदर्भ माहित नाहीये तर आपल्याला माहित नाही. म्हणजे उदाहरणामध्ये समजा आपण सगळेजण बसलो, चर्च सुटले, युथची मीटिंग आहे आणि युथच्या मीटिंग मध्ये समजा ह्या सूरजचं लक्षण आहे आणि माझ्याकडनं ती हाजमोलाची गोळी आहे, तर मी त्याला फेकून मारली. पास्टर क्लेपाने ना मला गोळी फेकून मारली. मग जर संदर्भ माहित नाही, गोळी फेकून मारली का, हाजमोलाची गोळी फेकून मारली, पण संदर्भ माहित नाही, पास्टर क्लेपानं चर्चमध्ये गोळी मारली, मारली, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. मग मारली, मला आपण म्हणू मारली, ओके, मारली असं म्हणू आपण, फेकून काढून टाकू आपण, मारली. संदर्भ जर माहित नाही तर प्रॉब्लेम आहे ना. या ठिकाणी लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून घेतील. इन अ सेम लाईन, जर समजा आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करतो पण संदर्भ माहित नाहीये, तर वचन काय होतात माहितीये काय, जशी हवी आहे तशी फिरवण्यात येतात. डिड यू गेट इट? काय होतं, जशी हवी आहेत ना तशी फिरवण्यात येतात. आणि ह्याचा खूप मोठा घाला ख्रिस्ती मंडळांना बसलाय, माहितीये तुम्हाला, अनेक वर्षांपासून बसत आहे, की जर समजा संदर्भ ठाऊक नाहीये तर त्याचा घाला बसलेलाच आहे आणि मंडळ तडपत आहेत. मी वारंवार म्हणतो की आजच्या आधुनिक मंडळ जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत, म्हणजे व्हेंटिलेटर असून त्याच्यावर चालू आहेत. सकाळी एक मी जस्ट रीड करत होतो गोष्ट, की त्याच्यामध्ये एक देवाचा सेवक असं म्हणतो की प्रभू ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला आश्चर्य वाटणार नाही की तो 99 मंडळांना उलटून जाईल. म्हणजे आज जगामध्ये ज्या आधुनिक मंडळे आहेत त्या 99 मंडळांना तो उलटून जाईल आणि एखाद्या मंडळीला पकडेल. तर म्हणजे याचं मला आश्चर्य नाही वाटणार, तो म्हणतो, कारण हे एवढं कठीण चालू आहे. म्हणजे लोक ज्या अनुषंगाने दैहिकतेकडे पळत आहेत आणि ख्रिस्ताच्या नावामध्ये चाललेले आहेत, अरे म्हणजे त्रासदायक आहे. आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस फिलिप्पीकरास पत्राकडे पाहतो, मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं होतं की पौलाच्या अनेक पत्रांमध्ये ज्यावेळेस विशेष करून फिलिप्पीकरास पत्राकडे येतं त्यावेळेस एक इमोजी येतो, दरवेळेस तो हृदयाचा, लाल हृदयाचा. कारण पौल या मंडळीला जो आहे ना अतिशय प्रेमानं हाताळत आहे, अतिशय प्रेमानं हाताळतो. म्हणजे इतर मंडळांकडे पाहत असताना आणि विशेष करून फिलिप्पी मंडळीकडे पाहत असताना तो अतिशय प्रेमानं हाताळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असणारं बोलणं, त्यांना करत असलेलं काउन्सिलिंग, पॉल फुल प्रेमानं भरलेला आहे फिलिप्पीच्या मंडळीला बोलत असताना. पण हीच गोष्ट गलतीच्या मंडळीला बोलत आहे ना, तो अतिशय रागात आहे. गलतीच्या मंडळीमध्ये आपण पाहिलं की तो त्या गलतीच्या मंडळीला म्हणतो मूर्ख आहे का, इथेपर्यंत बोलला तो. त्यांना डायरेक्टली म्हणतो मूर्ख गलतीकरांनो, म्हणजे एकदम कडक शब्दात बोलत आहे. पॉल जो आहे तो वेगवेगळ्या धाटणीनं काय करत आहे, मंडळीशी संवाद साधत आहे. फिलिप्पीच्या मंडळीकडे आल्यावर तो अतिशय प्रेमानं त्यांना हाताळत आहे. आणि ज्यावेळेस त्यांना अतिशय प्रेमानं हाताळत आहे तर आपल्याला त्याचा कॉन्टेक्स्ट माहित असेल तर पुढे जायला आपल्याला सोयीस्कर. तर आपण पाहिलं की मंडळी कशी प्रस्थापित झाली आणि आपण विशेष करून प्रेषितांची कृत्ये 16वा जो अध्याय आहे वचन 12 पासून पुढे पाहिलं की ज्याच्यामध्ये लुदिया आणि कशा प्रकारे पॉल फिलिप्पीमध्ये जातो आणि कशा प्रकारे तो पाहतो की ज्यू लोक कुठे आहेत. मग त्याला आढळतं की ज्यू लोक नदीकाठी बसत आहेत शहराच्या बाहेर आणि तो त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधायला लागतो. स्त्रियांशी संवाद साधत असताना त्यामध्ये लुदिया नावाचं जी स्त्री आहे हिचं अंतकरण प्रभू प्रफुल्लित करतो वचनासाठी आणि ती वचन ऐकायला तयार होते आणि पौलाशी संवाद साधते. तिचं मन त्या सत्याकडे आकर्षित होतं आणि आकर्षित झाल्या असं म्हटलंय की ती त्या ठिकाणी पौलाला विनंती करते की तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा व्हावा. तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा होतो. ती आग्रह करते जर तुमचा विश्वास आहे की आता मी खरी प्रभूची दासी आहे तर तुम्ही माझ्या घरी राहा. आणि ते लोक तिच्या घरी राहतात आणि घरी राहिल्यानंतर तिथे जात असतात. मग भूत लागलेली एक मुलगी आहे, अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी, ती आपल्या धन्याला मिळकत मिळवून देत आहे, धनाढ्य पैसा मिळवून देत आहे आणि ती रोज आरडाओरड करत असते. काय म्हणून, हे देवाचे लोक आहेत, त्यांचं तुम्ही ऐका, ते तुम्हाला तारणाचा मार्ग शिकवतील, सत्य सांगत आहे. आणि तरीही लोक जे आहेत ते तिच्याकडे पाहत आहेत, तिच्याकडे जात आहेत की तिनं आमच्या जीवनासंदर्भात काहीतरी सांगावं. आणि प्रियांनो, आज जो ख्रिस्ती मोस्टली समाज आहे त्यांना फार आवड आहे की त्यांनी जाऊन त्यांच्या भविष्या संदर्भात पाहावं आणि ऐकावं, म्हणून ते आज ख्रिस्ती लोकांकडे जातात आणि त्यांना विचारतात की आमच्या भविष्या संदर्भात काय. म्हणून आजकाल जर तुम्ही बघितले खूप सारे प्रॉफिट्स उदयाला आलेले आहेत. स्वतःला भविष्य वक्ता म्हणणारे लोक आहेत ज्यांना भविष्य सांगायची फार आवड आहे.
मी काही दिवसांना अगोदर काही इस्लामिक जे लोक आहेत त्यांची इंटरव्ह्यूज ऐकत होतो, आणि त्याच्यामध्ये त्यांना जर भविष्य सांगायला कोण गेलं तर ते समोरून म्हणतात की काही बोलू नका, आम्हाला भविष्य सांगू नका, कारण आम्हाला आमचं भविष्य ऐकायची गरज नाहीये, जे काही आमचा देव करल ते यथायोग्य असेल हा आमचा विश्वास आहे, आम्हाला भविष्य सांगू नका. आणि जर आपल्या ख्रिस्ती समाजाकडे बघितलं तर आपल्याला आढळतं की ख्रिस्तामध्ये असणारे जे लोक आहेत जे स्वतःला म्हणतात की आम्ही धार्मिक आहोत, आणि ते लोक अशा लोकांकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला आमचं भविष्य सांगा. याचा अर्थ हा होतो की आम्ही मनुष्याकडून मनुष्याचं भविष्य ऐकून घेत आहोत, पण देवानं जे लिखित स्वरूपात आपल्या संदर्भात विचार केलेला आहे, तारणा संदर्भात ज्या गोष्टी लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत त्याच्यावर आपला भरोसा नाहीये. त्याच्या बाहेर काही एक्स्ट्रा रेव्हिलेशन आहे का आमच्या संदर्भात, हे आम्हाला सांगा. तिकडे आम्ही फार आकर्षित होतो. आणि आपण पाहतो की ही जी मुलगी आहे ही आपल्या धनाला मिळकत मिळवून देत होती आणि ती यथायोग्य सत्य सांगत होती, अशुद्ध आत्म्यानं भरलेली मुलगी. बघा, हे महत्वाचं आहे. अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी ती लोकांना त्यांच्या जीवनासंदर्भात सांगत होती आणि आपल्या धनाला मिळकत मिळवून देत होती. क्वेश्चन हा आहे, आणि ती तारणाचा मार्ग दाखवत होती बरं का. तारणाचा मार्ग कोणाकडे म्हणत होती? पॉल आणि सिला यांच्याकडे तारणाचा मार्ग आहे. ती कुणाविषयी सांगत होती? हे जीवन देवाचे लोक आहेत. कोण म्हणत होते? अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी. सो कॉल्ड आज अनेक लोक आहेत जे आरडाओरड करून बोलत आहेत. विचार करण्याची गरज आहे की ते कुणाचे आहेत. ते म्हणतात की तारणाचा मार्ग आहे, सांगतो, अमुक आहे, तमुक आहे. कुणाचे आहेत नेमकं? पॉल डे बाय डे डे बाय डे डे बाय डे तिला इग्नोर करत आहे, तिच्याकडे पाहती नाहीये, आणि ती ओरडून ओरडून सांगते 16व्या अध्यायामध्ये काय की हे तुम्हाला तारणाचा मार्ग सांगतील, यांचं तुम्ही ऐका. हे फार इम्पॉर्टंट आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक सो कॉल भविष्याच्या मागे लागलेले आहेत, भविष्यवाणीच्या मागे लागलेले आहेत, आणि पॉल त्या गोष्टीने इग्नोर करत आहे. छोड़ दो, नहीं सुनना है, नहीं सुनना है, नहीं सुनना है. पण ज्या वेळेला पॉल त्यांना फिरून बोलतो की इजमधून निघून जा असं म्हणाल्या तिजमधून तो अशुद्ध आत्मा निघून गेला. तिच्या धनानं कंप्लेंट केली रोमला, आणि रोमनी पॉलाला आणि सिलाला पकडलं आणि त्यांना साखळदंडाने बांधलं, त्यांचे पाय खोडात अडकवले असं म्हटलंय. आणि ते फटके मारून त्यांना खोडात अडकवल्यानंतर ते आतमध्ये कारागृहात गेले, आणि तिथं ते स्तुती आणि प्रार्थना करत असताना त्या ठिकाणी भूमिकंप झाला आणि त्यांचे खोडातील पाय निघाले, दरवाजे खुलले, आणि अधिकाराला असं वाटलं की हे पळून गेले. आणि पळून गेल्यावर शिक्षा अशी होती की संपूर्ण अधिकार, तुम्हाला जर आठवत असेल, पेत्र ज्या वेळेस त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुरुंगातून निघाला, आणि निघाल्यानंतर ज्यावेळेस तो बंधुगणांना भेटला, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस रोमी लोकांना समजलं की तो कारागृहातून निघाला, त्यावेळेस त्या कारागृहाचे जे अधिकारी होते तिथपासून सर्व शिपायांना तिथंच मारून टाकण्यात आलं. त्यामुळे कारागृहाचा मालकानं काय केलं, त्याला समजलं की आता हे गेले असतील, त्यांना तलवार उपसली, स्वतःला मारून घेणार. एवढ्यातच सगळे बंदिवान पॉल एका ठिकाणी होते, आणि त्यांना आवाज टाकून म्हटलं की अधिकाऱ्या स्वतःला अपाय करू नको, कारण आम्ही याच ठिकाणी आहोत. आणि असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी तो आला, आणि त्याच्याही कुटुंबाचं तारण झालेलं आपण ऐकतो. त्याच्या घराने संपूर्णपणे वचन ऐकलं आणि त्यावर विश्वास ठेवला, आणि अशा रीतीनं मंडळीची स्थापना झालेली आपण पाहतो. पण या प्रवासामध्ये आपण पाहिलं की पौलाचा प्रवास हा खडतर होता, आणि त्यामुळं ज्यावेळेस आता तो ग्रीटिंग करत आहे या मंडळीला, तर ग्रीटिंग करत असताना तो काय म्हणत आहे तिथं आपण जाऊ. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचन. 1 आणि 2 वचन. संत पॉल हा रोम मधील तुरुंगातून पौलाने लिहिलेले हे पत्र आहे, आणि आपल्याला ते आढळतं. आणि पौलाचे जे सहकारी आहे तो तिमोथी आहे, आणि त्यामुळं तो त्या बोलत असताना काय म्हणतो त्या गोष्टीकडे आपण जाऊया. पॉल काय म्हणत आहे, काय बोलत आहे, तिथं आपण जाऊ. इथे लिहिलेलं आहे की फिलिप्पी येथील अध्यक्ष व सेवक याचसह ख्रिस्त येशू म्हणजे ते पवित्र जन त्यास येशू ख्रिस्ताचा दास पॉल व तिमोथी याच कडून. आता या ठिकाणी काही ग्रीक शब्द आहेत, आणि त्या ग्रीक शब्दांचं उच्चारण होणं
आवश्यक आहे, म्हणजे थोडं समजायला आपल्याला मदत होईल. आणि पहिला जो शब्द आहे इथं आपल्याला दिसतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये वेगळा आहे, कारण इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर तिथं असं लिहिलं आहे की कोण वाचेल इंग्लिशमध्ये काय लिहिलंय? फर्स्ट पॉल अँड तिमोथी द सर्वंट ऑफ, असं लिहिलंय, द सर्वंट ऑफ क्राइस्ट जीसस असं लिहिलेलं आहे. आणि इथून सुरुवात होते इंग्लिशमध्ये, पण मराठीचं ट्रान्सलेशन होत असताना सुरुवात अशी झालेली आहे की फिलिप्पी येथील अध्यक्ष व सेवक यासह ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन, त्यास येशू ख्रिस्ताचा दास पॉल तिमोथी याचकडून. तर आपण मराठीच्या भाषांतरानुसार जाऊया की कोण कशाला काय म्हणतं. तर आपण बघा, फिलिप्पी येथील अध्यक्ष, अध्यक्षाला एपिस्कोप असं म्हटलेलं आहे. एपिस्कोप म्हणजे नेमकं काय? तर बिशप, पास्टर, मेंढपाळ, जो मंडळीचं प्रतिनिधित्व करतो. आपण प्रगटीकरण शिकत असताना वारंवार हा शब्द पाहिलेला आहे. ज्या 7 मंडळांना योहान पत्र लिहित आहे, येशू ख्रिस्त त्यांना संबोधत आहे अध्यक्ष, सेवकगण असं म्हणून संबोधत आहे आणि मंडळांना पत्र लिहित आहे. आणि त्यामुळं फिलिप्पीमध्ये जो पाळक आहे त्या पाळकाला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, सेवकांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर स्वतःला दास म्हणतो. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स काय तो थोडासा बघू, कारण हे समजणं आवश्यक आहे. एपिस्कोपिया म्हणजे बिशप, पास्टर, मेंढपाळ, जो प्रतिष्ठित आहे, जो मंडळीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून चालवत आहे. आणि जर इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर एल्डर. एल्डर मीन्स व्हॉट? द वन हु इज गिव्हिंग हिज वर्ड. ओके, देवाचं जो वचन देत आहे, वचनाची सेवा करणारा एल्डर, तर ते या ठिकाणी नमूद आहे. म्हणून फिलिप्पी येथील अध्यक्ष जो आहे त्याला हे संबोधलेलं आहे. व सेवक, सेवक जो आहे तो डिकोनिया असं म्हणलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर त्याला डिकन असं संबोधण्यात येतं. ओके, डिकोनिया म्हणजे डिकन, सेवक. ओके, आता हा सेवक म्हणजे नेमकं कोण आहे? तर सेवक जो असतो तो सेवेत सेवा करणारा सेवक. ओके, आणि मग सेवेत सेवा करणारा सेवक म्हणजे मंडळीमध्ये कार्यरत असणारी जी काही सेवा आहे त्या सेवेमध्ये असणारा सेवक. आणि ह्याच्यामध्ये मेल अँड फिमेल दोघं इन्व्हॉल्व आहेत बरं का. आणि ह्याच्यामध्ये असं अजिबात नाही की हे फक्त मेल आहेत आणि फिमेल नाही आहेत. नाही, सेवक ज्याला डिकोनाचं, डिकन असं संबोधण्यात येतं, ते मंडळीतील जी काही सेवा आहे, वचनाची सेवा नाही किंवा एल्डरची सेवा करतात ती नाही, तर इतरत्र जी काही सेवा आहे तर डिकनस म्हणून त्यांना अपॉइंटमेंट दिलेली असते, जे सेवेत सेवा करणारे. म्हणजे जी काही मंडळीची सेवा आहे त्या सेवेमध्ये सेवेचा भाग म्हणून स्वतःला देणारे असे ते लोक आहेत. म्हणून फिलिप्पी येथील अध्यक्ष म्हणजे पाळक, सेवक, पाळक, पास्टर, मेंढपाळ याला, व त्याचबरोबर जे काही मंडळीमध्ये सेवक आहेत, सेवा करणारे यांना, असा पॉल सिस्टमॅटिकली जाते बरं का. आणि त्याचबरोबर तो पुढे जातो आणि येशू ख्रिस्तामध्ये जे सर्व पवित्र जन. आता या ठिकाणी पुन्हा एकदा एक एनकरेजमेंट मंडळीला मिळत आहे की मंडळी कुणाची आहे? तर मंडळी पवित्र जनांचा असलेला समुदाय. ठीक आहे, आता बघा, हे आमंत्रण जे आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं वारंवार केलंय. मी या जगात कुणासाठी आलेलो आहे? मी या जगामध्ये नीतिमानांसाठी आलो नाहीये. तर असं म्हणाल्यानंतर प्रत्येक जण असं म्हणतो की हो, मी पापी, मी पापी, मी पापी. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे बघितल्यावर येशू ख्रिस्ताच्या जवळ असणारे लोक कोण होते? तर तो असं म्हणते, त्याच्याजवळ एक वारंवार आरोप ठेवण्यात यायचा की हा पापी आणि जकातदारांबरोबर जेवावयास बसतो. येशू ख्रिस्त वारंवार म्हणत आहे की मी हरवलेले शोधावयास आलेलो आहे. पण त्याचबरोबर त्याचा एक पुढचा अंग असा आहे की हरवलेले शोधावयास व त्यांना तारावयास आलेलो. येशू ख्रिस्त वारंवार पाप्याला पापी राहू देत नाही बरं का. ओ पापी आला, येशू ख्रिस्त मध्ये ये, माझ्या ताटात जेव, माझ्या बाजूला बस. याचा अर्थ बिलकुल हा नाही की पाप्यानं पापातच राहावं. ऍज सून ऍज एखादा पापी येशू ख्रिस्ता बरोबर येतो आणि त्याचा क्लॅश होतो, त्याच्यानंतर ऍब्सोल्युटली त्याचं जीवन बदललेलं असणं आवश्यक आहे. लूका वर्तमान 19वा अध्याय कुणाविषयी बोलतो? जक्काय. जक्काय काय करत होता? जक्काय जकातदार होता. त्याची गणना कुणामध्ये होते? पापी आणि जकातदार. त्याचा एनकाउंटर प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होतो. शास्त्र असं म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्त यारियोतून चाललाय. 19वा अध्याय लूका वर्तमान चेक करा, असंच आहे का? तो येरियो मधून प्रवेश करतो. जक्काय ठेंगणा आहे, त्याला दिसत नाही, पण जक्कायाला येशूला पाहायचं आहे. जक्काय काय करतो? वडाच्या झाडावर चढतो. झाडावर चढल्यानंतर तो त्या ठिकाणी येशू क्रॉस होणार आहे तिथं थांबतो आणि जक्कायाला म्हणतो, त्वरा करून खाली, मला तुझ्या घरी यायचंय. कोण आहे हा? पापी. सेम त्या ठिकाणी हा जकातदार आणि पापी यांच्या घरी चाललाय. हा जकातदार आणि पापी यांच्या घरी चाललाय. आणि तिथं आपल्याला दिसतंय की तो तिथून त्या जक्कायाच्या घरामध्ये जातो. असं गेल्या गेल्या त्या ठिकाणी जक्काय उभा राहतो. तो म्हणतो, मी माझं अर्धद्रव्य दरिद्र्यास द्यायचो, कुणाचं लुबाडून घेतलं त्यांना चौपट परत करतो.
असं बोलल्या बोलल्या येशू ख्रिस्त म्हणतो हाही अब्रामाचा पुत्र आहे, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. ज्या वेळेस पापाचा क्लॅश ख्रिस्ताबरोबर होतो, त्याचं जीवन परिवर्तन व्हायलाच पाहिजे, त्याचं तारण अपेक्षितच आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताबरोबर क्लीन होतो त्याचं उद्धार अपेक्षितच आहे. म्हणजे अशक्य आहे की त्याच्या संगती आल्यानंतर उद्धार होणार नाहीये, तारण होणार नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण ह्या स्टोरीकडे पाहतो, आपल्याला हे दिसतं की ज्यावेळेस पवित्रजन होण्याकरिता सर्वांना आमंत्रण एका मंडळीमध्ये ऍब्सोल्युटली आहे. सर्व प्रकारचे लोक मंडळी देऊ शकतात का? ऍब्सोल्युट देऊ शकतात. पण आल्यानंतर जीवन परिवर्तन आहे का ख्रिस्त मिळाल्यानंतर? मग ती पवित्र जनांची मंडळी होते. अहो, आम्ही खूप शिक्षण ऐकलेलं आहे, आम्ही खूप शिक्षण ऐकतो, आम्ही ऐकलं, परिवर्तन झालंय का? जीवन बदललंय का? आणि मग त्यांना उद्देशून आहे पवित्र जनांची मंडळी. म्हणून पॉल फार स्पेसिफिक बोलत आहे, नॉट फॉर एव्हरीवन. मंडळीमध्ये प्रत्येक प्रकारचे लोक आहेत आणि येत असतात, पण तो कुणासंगती बोलत आहे आणि कुणाला बोलत आहे? तो म्हणतो की पहिला अध्यक्ष वचनाची सेवा करतात, त्या सेवेमध्ये सेवा करणारे लोक आहेत डिकनस, जे डिकन आहेत त्यांना. आणि त्याचबरोबर म्हणतो पवित्रजन, नॉट फॉर एव्हरीवन. मी तुम्हाला परत सांगतो, फिलिप्पिकरास पत्र घ्या, छोटस रोडवर जा, हे तुझ्यासाठी आहे बरं का, हे वाच, हे तुझ्यासाठी बरं का, वाच. दॅट इज नॉट फॉर एव्हरीवन. स्पेसिफिकली अध्यक्ष, मंडळीमध्ये सेवक आणि पवित्रजन. जेव्हा हे पत्र तुमच्या जवळ येतं, तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये आहात, दिस इज फॉर यू. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये नाहीये, समोर लिहिलेला आशीर्वाद तुमच्यासाठी नाहीये. त्यामुळं आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो, मी यामध्ये आहे का, मला चेक करायला पाहिजे. माझ्या आध्यात्मिक जीवनाला मला तपासून बघायला पाहिजे की मी यामध्ये आहे का. कारण हा फार स्पेसिफिक बोलत आहे. मी तुम्हाला परत सांगतो सुरुवात कशी झाली आहे बघा. ही वॉज देअर इन फिलिप्पी. तो लुदियाला भेटत आहे, प्रफुल्लित होत आहे तिचं मन ऐकण्यासाठी, तिचं तारण होत आहे, तिच्या कुटुंबाचं होत आहे, बाप्तिस्मा मिळत आहे, बाहेर जात आहे. त्यांनी पाहिलं की एक मुलीला भूत लागलेलं आहे, ती आरडाओरड करते, तिला टाळतायत, पण स्टील ती रोजच बोलत आहे, म्हणून तिला म्हणतात ह्यामधून निघ. त्यांना पकडण्यात येतं, छड्यांचा मार होतो, तुरुंगवास. तुरुंगवासामध्ये गीत गात आहेत, सगळे बंदिवान ते ऐकत आहेत, भूमिकंप होतो, बंधनं तुटतात. तुटल्यानंतर काय होतं आपल्याला दिसतं की अचानकपणे कारभारी उठतो, मारून घेणार. तो म्हणतो थांब. मंडळीची स्थापना आपल्याला दिसते की कारभारी पण त्यामध्ये आलं, त्या ठिकाणी बंदिवान पण आले, लुदियाचं कुटुंब पण आहे, हे सगळे लोक एकत्र आहेत, अधिकारी आहेत आणि मंडळीची स्थापना आहे. पौलाला त्या ठिकाणी फटके मारले, छड्यांचा मार दिलाय, कठीण प्रसंगातून आहे आणि मंडळीची स्थापना झाली. पॉल तिथून निघालेला आहे, अराउंड त्याच्या सेकंड जर्नीमध्ये ह्या मंडळीची स्थापना आहे. आता काय घडत आहे, पॉल तिला पत्र लिहित आहे आणि म्हणत आहे की हे मंडळी मला तुला लिहायचं आहे, अध्यक्ष, सेवक आणि मंडळीतील पवित्रजन. हे मंडळीतील पवित्रजन तुम्ही ऐका. काय ऐका बरं? त्यास येशू ख्रिस्ताचा दास पॉल व तिमोथे याचकडून. आता जेव्हा या ठिकाणी स्वतःला पॉल व तिमोथे यांना तो म्हणत आहे, त्याच्या अगोदर तो एक शब्द वापरतो, दास. डेकनस जो आहे तो वेगळा शब्द आहे आणि या ठिकाणी जेव्हा तो म्हणतो दास, हा वेगळा शब्द आहे. दासाला काय उद्देशून आहे? डुलॉस. ग्रीक मध्ये याचा शब्द आहे डुलॉस. डिकोनस, डुलॉस दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. डिकोनस जो आहे तो सेवेत सेवा करणाऱ्याला बोलतात. डुलॉस जो आहे तो स्वतःहून स्वतःला स्लेव म्हणून समर्पित करणं. स्वतःहून स्वतःला स्लेव, गुलाम म्हणून समर्पित करणं. आणि म्हणून ज्यावेळेस पॉल इंट्रोड्यूस करतो, मी आणि तिमोथी कोण आहे, तो म्हणतो ख्रिस्ताचे दास. आम्हीहून स्वतःहून ख्रिस्ताचे गुलाम म्हणून समर्पित केलेले लोक यांच्याकडून. म्हणजे अध्यक्ष, सेवक, पवित्रजन. अँड वेन ही कॉल हिमसेल्फ अँड तिमोथी, तो म्हणतो आम्ही ख्रिस्ताचे गुलाम. तुम्ही बघितली आध्यात्मिकतेची रेंज काय? द वन हू फाउंडेड द चर्च काय आहे? ज्यानं मंडळी प्रस्थापित केली, तो मंडळीला पत्र लिहिताना सांगत आहे, ए पास्टर, ए मेंढपाळ,
ओ सेवेत करणारे तुम्ही सगळेजण आणि तुम्ही सगळे पवित्र जन, यांना आमच्याकडून आम्ही कोण? दुलॉस, स्वतःहून ख्रिस्ताची गुलाम म्हणून समर्पित केलेले. वी आर बाउंड टू बी स्लेव्स ऑफ क्राइस्ट. आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत आणि म्हणत आहोत की तुम्हाला आपला पिता व येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. हु विल गेट दिस ब्लेसिंग? कृपा आणि शांती. आणि कोणाला समजेल हे? अध्यक्ष, सेवक आणि पवित्र जन. नॉट फॉर एव्हरीवन. सगळ्यांना नाही समजणार. जर समजा खुद्द पॉल म्हणताय तुम्हाला कृपा आणि शांती असो, अरे आम्हाला कृपा शांती पण समजायला तर पाहिजे कोणत्या कृपे संदर्भात बोलत आहे, कोणत्या शांती संदर्भात बोलत आहे. ते जर नाही समजलं, अरे आम्हाला काहीच नाही कळणार. पण माहिती आपल्या चर्चमध्ये ना एक लेडी यायची आणि ना ती इतर ठिकाणी संदेश द्यायची, ओके, तिच्या चर्चेसमध्ये वगैरे. तर ती एक दिवस आली आणि मला म्हणाली की कृपा, मला ना तुझे संदेश देतो ना समजतच नाही, मला कळतच नाही. मला का कळत नाही माहित नाही, पण मला समजत नाही. अडचण काय माहित आहे तुम्हाला? अडचण अशी आहे की आज आपण ज्यावेळेस वचन घेतो, आपल्याला जशी हवी आहे, आपल्याला जसं अर्थविवरण हवं आहे तशा प्रकारे आपण घेऊन सांगतो आणि हे फार सोयीस्कर आहे. पण आपल्याला संदर्भ पाहून त्याचं अर्थविवरण करणं जमत नाहीये, त्याचं एक्सपोजिशन जमत नाहीये. आणि त्यामुळे एक्सपोजिटर प्रीचर्स जे आहेत त्यांचा प्रभाव कमी आहे महाराष्ट्रामध्ये. आज आपल्याला गरज आहे की हे समजून घ्यायचे कुणाला लिहिलंय, हे सर्वांसाठी नाहीये. मंडळीनं स्वतःला चाचपडून बघायला पाहिजे की मी यातली आहे का, मी यातला आहे का. कसं समजेल बरं की मी यातला आहे की नाहीये? मला कसं कळेल बरं? हे लक्षात घ्या. कसं समजू शकेल? तुम्ही मला सांगा, तुम्हाला कसं समजेल की तुम्ही यातले आहे की नाही? कोण सांगेल बरं मला? आम्ही यातले आहोत की नाही आम्हाला कसं समजेल? कसं समजणार की आम्ही ह्यातले आहोत की नाही? हे आम्ही ह्या पवित्र जनांचा पार्ट आहोत की नाही कसं समजेल आम्हाला? समजत असेल तर आम्ही समजू की हे आमच्यासाठी आहे. ओके, अजून? ओके, एक मिनिट हा, फक्त मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला थोडंसं एक्सपोजिशन करतो. लाउदिकिया मंडळीचं पत्र आपण मागच्या वेळेस संपवलं प्रगटीकरणाच्या अध्यायात. ओके, लाउदिकिया मंडळीच्या वेळेस आपण पत्र एंड करत होतो, त्यावेळेस लाउदिकिया मंडळीला प्रभू काय म्हणतो आठवतो तुम्हाला? मी तुझी, काय होतं? मी तुझी कृत्य जाणतो, मी तुझे कृत्य जाणतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात आहात, तुमच्या जीवनात काय दिसलं पाहिजे माहिती आहे? काय असलं पाहिजे? तुमची कृत्य ना फळ आहेत. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? तुमची कृत्य काय? फळ आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्याचे आहात की नाही कसं कळतं ना? चेक युअर प्रायोरिटीज. मी वारंवार हा शब्द, चेक युअर प्रायोरिटीज. तुमची प्राथमिकता तपासा आणि तुमची प्राथमिकता तपासा, त्या प्राथमिकतेचं उत्तर तुम्हाला मिळेल की तुम्ही या पवित्र जनांमध्ये आहे की नाही. तुम्हाला आपोआप कळेल की आम्ही या पवित्र जनांमध्ये आहोत की नाही. हाऊ मच इम्पॉर्टन्स वी गिव्ह टू स्पिरिच्युअल थिंग्स. किती मी ह्याला महत्व देतो, बिलकुल समजून येईल. आपण ज्यावेळेस मागच्या त्या तिकडच्या हॉलमध्ये होतो एकदा, आणि मी एक उदाहरण दिलेलं मला आठवतं की जर समजा एखादं धन आपल्याला समजलं की अमुक अमुक ठिकाणी आहे आणि ते अमुक वेळेला ते धन जे आहे ते तुम्हाला मिळेल, ओके, अमुक वेळेला, तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्या धनाकडे जात असताना तुमचा अप्रोच कसा असेल? म्हणजे इट विल बी, राहू दे ना, आपला असेल तर मिळेल, असं असेल की तुम्ही एक 10-15 मिनिटं अगोदर त्या ठिकाणी जाल का एक दिवस अगोदर जाल, कारण ते धन मोठं आहे. यु नो व्हॉट? तुमच्या चित्तात, तुमच्या मनात
नुसतं वारंवार ते असेल की कधी एकदा ती वेळ उघडते, कधी एकदा मी तिकडे जातो, कधी एकदा मला, कारण का तुमच्या चित्तामध्ये तेच वसलेलं असेल. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या चित्तामध्ये काय आहे हे तपासून नाही बघणार, तुम्हाला तुमच्या प्रायोरिटी समजणार नाही, तुम्हाला कळणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही चेक करा की आपल्या चित्तात काय बसलंय, मग तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं स्टँड करतात, तुम्ही कुठं स्टँड करायला लागला. त्यामुळं तुझी कृत्ये मी जाणतो. त्या पवित्र जनांमध्ये आम्ही आहोत का? त्या पवित्र जनांमध्ये आमचं काउंटिंग होतंय का? कारण समोरचा आशीर्वाद फार मोठा आहे बरं का, साधा सुद्धा आशीर्वाद नाही येतो, हा आशीर्वाद फार मोठा आहे. आशीर्वाद काय बघा, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच पासून जे लोक ख्रिस्ताचे स्वेच्छेने झालेले गुलाम आहेत, पॉल, तिमोथी, स्वेच्छा आहे बरं का. आम्ही मंडळी प्रस्थापित केली, त्या ठिकाणी लुदिया कुटुंबाचा बाप्तिस्मा केला, जेलचा अधिकारी त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि काय सांगू मी, पॉल त्या ठिकाणी वेन पॉल इंट्रोड्यूस हिमसेल्फ तर म्हणतो मी गुलाम, आणि तो त्यांना म्हणतो की तुम्ही कोण आहात पवित्र जन, त्यांना वारंवार संतगण म्हटलेलं आहे, तुम्ही कोण आहात संतगण. आणि या ठिकाणी तो म्हणतो की हो आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्हाला काय असावा, तुम्हाला कृपा आणि शांती असावी. ख्रिस्तामध्ये जे देवाचं अलौकिक आणि अनन्यसाधारण प्रेम आहे, ते प्रेम त्याच्या कृपेद्वारे तुम्हाला आणि मला आढळतं. बघा हे फार अद्भुत आहे. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं 7वं वचन. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 7वं वचन फार सुंदर रीतीने आपल्याला हे सांगतं, त्या तुम्हाला आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच पासून कृपा व शांती असो. कुणाला असो? पुन्हा आपण वर गेलो तर दिसतंय बघा, अध्याय 1 आणि वचन 1 काय म्हटले बघा त्या ठिकाणी, पवित्र जन होण्याकरिता पाचारण्यात आलेले रोम येथील देवाचे प्रियजन. नॉट एव्हरीवन, सर्वांना नाही, जे कोणी पवित्र जन होण्याकरिता पाचारण करण्यात आले त्यांना. आणि हे इम्पॉर्टंट यासाठी आहे की नॉट ओनली दिस एपिस्टल, तर पुन्हा फिलिप्पी, त्याच्यानंतर पुन्हा एफिस, या लोकांना सेम गोष्ट म्हणतो, काय? पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले, सगळ्यांकरिता नाही. प्रियानो, हे सर्वांकरिता नाहीये. तुम्हाला आणि मला जर पाहिजे की हो हा आशीर्वाद जो शांतीचा, जो कृपेचा पॉल देत आहे मंडळीला, त्याच्यामध्ये आमचंही सहभागी पण असावं. हे अभिवचन आपल्यासाठी जर असायला पाहिजे, चाचपडून बघा की यू आर इन दॅट ऑर नॉट. आणि कसं समजेल? चेक युअर प्रायोरिटीज. तुमच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये आध्यात्मिकता कितव्या नंबरची आहे? आणि त्यांच्यासाठी पॉल असं म्हणतो की देहदृष्ट्या दावीद वंशाचा मेलेल्याच्या उठण्यावरून पवित्रता संपन्न आत्म्याच्या योगे पराक्रमाने देवाचा पुत्र ठरलेला असला असा आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली, अशासाठी की त्याच्या नामाकरिता सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाधीन व्हावे. त्यांच्यापैकी येशू ख्रिस्ताचे होण्यास निमंत्रित असलेले असे तुम्ही आहात. जे तुम्ही जर असे आहात तर हा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे, कृपा आणि शांतीचा आशीर्वाद, सर्वांसाठी नव्हे. ओ देवाची कृपा तुमच्यावर व्हावी, हो देवाची कृपा तुमच्यावर व्हावी यासाठी नव्हे. मला दरवेळेस आपल्या फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला लोक अशा प्रार्थना विनंत्या पाठवत असतात, काही गोष्टी सांगा ज्यांना मी ओळखत पण नाही, असे पण लोक वारंवार मेसेज करत असतात आणि विनंत्या पाठवत असतात. तर एका मागील आठवड्यामध्ये एकाने मला एक मोठीच्या मोठी अशी विनंती पाठवली फेसबुकला आणि सांगितलं की खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांनी शेअर केले, खूप सारे प्रॉब्लेम्स शेअर केले. आणि मी ते प्रॉब्लेम सगळे असे वाचले आणि वाचल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणालो की प्रीता, लोकांच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी प्रार्थना करणं किती आवश्यक आहे असं मी तिला म्हणालो. आणि ज्या व्यक्तीने मला रिक्वेस्ट पाठवलेल्या होत्या प्रार्थनेच्या, नंतर मी त्यांच्या प्रोफाईलवर गेलो, त्यांच्या जो काही फेसबुक प्रोफाईल आहे त्याच्यावर मी गेलो आणि तो फेसबुक प्रोफाईल पाहिला. मी तुम्हाला सांगतो की
फिल्म्सची गाणी, त्याच्यावर असणारे ते रील्स, छानपैकी फिरणं, बागडणं, आनंद, फार असा उल्हास, असं सगळं त्यात होतं. त्या रील्स मध्ये पाहिल्यानंतर असं कुठेही नाही वाटलं की हा व्यक्ती काहीतरी मोठ्या अडचणीत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पीपल आर लिव्हिंग ड्वेल लाईफ. लोकांना दाखवण्याचं जीवन असं आहे की आमचा किती आनंद आहे, आम्ही किती हर्षामध्ये राहतो, आम्ही किती उल्हासामध्ये राहतो, आमच्यासारखं लाईफ कुणाचंच नाही, आणि किती आनंद आमचा आहे, आमच्या दोघांमध्ये किती प्रेम आणि किती चांगलं पण आहे. पण ज्यावेळेस ते वाचलं, समजलं की किती किती मोठ्या अंधारात ते आहेत, किती मोठ्या अडचणीत ते आहेत. आज सोशल लाईफ असं झालेलं आहे की एव्हरीबडी वॉन्टेड टू शो की हाऊ लवली दे आर. डार्लिंग आणि हनी शिवाय दुसरं बोलतच नाहीत रील्सवर आणि त्याच्यावर. आमच्यामध्ये किती प्रेम, आम्ही कसे आहोत, पण रियालिटी जी आहे कुछ नाही आहे. प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स. पीपल आर व्हेरी इंटरेस्टेड टू शो देअर पर्सनल लाईफ ॲज अ ग्लोरियस लाईफ. कुछ नाही आहे. आणि प्रियानो, मी एक मेसेज दिला त्यांना, आणि तो मेसेज होता कृपेवर. मी म्हटलं की देवाची कृपा तुमच्यावर हो अशी प्रभूचरणी प्रार्थना मी करतो. देवबापाचं सत्य तुम्हाला उलगडून मिळावं अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. यास्तव की तुम्ही त्याच्या प्रौढतेत चालावं, प्रभूचं नीतिमत्व काय ते तुम्ही समजून घ्यावं. आणि ज्यावेळेस मी हा मेसेज लिहिला आणि त्या मेसेज लिहून मी त्यांना पाठवला आणि नंतर विचार केला की काय हे समजू शकतील, आणि रिप्लाय असा होता की आमेन. काहीच समजलं नाही, सगळं डोक्यावरून चाललंय. आमेन. सो मेसेज आहे, त्याचा गाभा आहे की मे द लॉर्ड ग्रांट हिज ग्रेस. देवाने त्याची कृपा तुमच्यावर करावी. ती कृपा काय माहित आहे काय? जी कृपा पॉल या ठिकाणी म्हणत आहे. पॉल काय म्हणत आहे माहित आहे? पॉल हा आशीर्वाद देत आहे. प्रियानो, हे फार इम्पॉर्टंट आहे. जे तो रोमला म्हणत आहे तीच गोष्ट फिलिप्पीला म्हणत आहे. काय बोलत आहे तो? म्हणतो देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच पासून तुम्हाला कृपा आणि शांती लाभो. ती कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्यावर प्रगट हो, आणि ती कृपा दुसरी तिसरी नसून प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. आणि जी शांती आहे ना, तो समेट आहे देव आणि मनुष्याचा. आणि हे कुणा संदर्भात आहे? पुन्हा अध्यक्ष, सेवक आणि पवित्रजन, नॉट फॉर एव्हरीवन. आणि बाकीच्यांबरोबर देव तसाच अशांत आहे, क्रोधानं भरलेला, न्यायानं भरलेला, तो तसाच आहे. आणि म्हणून पॉल मंडळीला म्हणतो की देवबापाची कृपा आणि त्याची शांती हे पवित्रजन हो तुमच्या बरोबर असो, तशीच असो. म्हणजे देव ज्यावेळेस तुमच्याकडे बघतो तो शांतीनं भरलेला असो. अदरवाईज देव जर शांतीनं भरलेला नाहीये, देव न्यायानं भरलेला आहे, देव त्याच्या क्रोधानं भरलेला आहे. आणि मंडळीतील प्रियजन हो, देव जर तुमच्या बरोबर शांतीनं राहत नाहीये, देव तुमच्यावर अशांत आहे. डायरेक्ट नाण्याची दुसरी बाजू आहे बरं का. देव न्यायानं भरलेला आहे. म्हणून वारंवार स्वतःला चाचपडून बघा की आपण कुठं आहोत. आपण स्टँड फर्म आहोत प्रभूमध्ये, त्याच्या वचनामध्ये. फार इम्पॉर्टंट आहे प्रियानो. ही संधी जी आहे, देव आपल्याला त्याच्या वचनाद्वारे मार्गदर्शन करतो, त्याची कृपा पुरवतो. आपण ह्याच्यावर सखोल विचार करणं फार गरजेचं आहे. कारण देवाशी जर आपला संबंध आहे तर त्याचं मूळ जे कारण आहे, त्याचा मूळ जो पाया आहे, तो मूळ पाया कृपा आणि शांती आहे बरं का. आणि कृपा आणि शांती म्हणजे विश्वासानं आलेलं तारण जे कृपेद्वारे होतं, आणि शांती म्हणजे जो देव आणि मनुष्य याच्यामध्ये जी आडभिंत पापाची होती ती प्रभू येशू ख्रिस्तानं कृपेद्वारे नाहीशी केली आणि मंडळीचं तारण केलं. आणि त्या मंडळीचे जर तुम्ही भाग आहात तर शांती आहे, आणि जर नाही आहे तर डायरेक्टली विरोधात आहे. आणि जर आपण आपल्या प्रिफरन्सेसकडे जर बघितलं, हा ना, आपण सगळं करत आहे
आणि एक टिक्का लावल्यासारखा म्हणत की आध्यात्मिक जीवनात आम्ही वाढत आहोत. कृती काय आहे? लाउदिकिया मंडळी आठवली तुम्हाला? वी हॅव कम्प्लिटेड दॅट 3rd चॅप्टर. आणि आपण त्याच्यामध्ये तिला काय बघितलं माहितीये का? तो सुरुवात करतो, मला तुझी कृत्य ठाऊक आहे असं म्हणून तो कुठं जातो मध्ये डायरेक्ट? तो म्हणतो अच्छा बर, तुला असं वाटतं की तू धनवान आहेस. तुला काय वाटतं? तुला असं वाटतं की तू धनवान आहेस, पण मी तुला सांगतो म्हणतो तू काय आहेस? कष्टी, दीन, दरिद्री, दुर्बल, नग्न. म्हणजे प्रेझेंटेशन कसं आहे? हो बेस्ट. कधी कधी बघा तुम्ही एखाद्याला विचारा, आजकाल ख्रिस्ती लोकांमध्ये हा ट्रेंड चालू आहे. कोणाला हाऊ आर यू ब्रदर? ब्लेस्ड. हाऊ आर यू सिस्टर? ब्लेस्ड. फाईन नाही बोलायचं, ब्लेस्ड. इन विच अँगल यू आर ब्लेस्ड? तुम्हाला खरंच ठाऊक आहे तुम्ही आशीर्वादित कसे आहात? म्हणजे हा आशीर्वाद आहे, कुठली? कृपा आणि शांती. काय देव आपण तुमच्या समेत शांती प्रस्थापित केली आहे, शांती प्रस्थापित केलेली आहे. आर यू सॅटिस्फाईड व्हॉट यू हॅव नाव? हे शांती प्रस्थापित झाल्यानंतरचं चिन्ह आहे बरं का. हो, शांती आहे मज जवळ, मी अशांत नाहीये. प्रभुदेव आपण मज मध्ये शांती दिलेली आहे. मी तुम्हाला मागच्या सांगितलं बघा, कधी पण बघितलं कपाळावर आटे आहेत, कधी पण म्हणजे काय कसं चालेल बरे, देवाकडे प्रार्थना चालू आहे, देव असं का करतो, खूप त्रासात पाळस आहे, काय सगळं ठीक नाही हायच, मी असंच बोलायचं होतं. गॉड इज नॉट गिविंग आन्सर्स, नॉट लुकिंग ॲट अस. बहुत प्रॉब्लेम आहे, खूप अडचणीत. There is no peace. When you have peace in Christ between you and God, you are satisfied in cross. वधस्तंभामध्ये आम्ही संतुष्ट आहोत. आमचं तारण प्रभूचं वधस्तंभ आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंदित आहोत. प्रभूला त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. ब्रदर कसे आहात? आम्ही खरंच आशीर्वादित आहोत. का आशीर्वादित आहात? कारण ख्रिस्त आमचं मध्यस्थ आहे. हो, नीतिमत्वाचं आवरण त्यानं आम्हाला दिलं. आमची लायकी, अहो माझी लायकी ना मरायचीच आहे, माहितीये का? माझी लायकी काय? माझी लायकी मरायचीच आहे. मी मरायलाच पाहिजे. माझी पाप जर मी बघायला लागलो, अहो मी किती निर्दयी, किती बेकार माणूस आहे माहिती आहे का तुम्हाला? हू टेक्स दिस? नोबडी. हाऊ आर यू? ब्लेस्ड. गाडी आहे, बंगला आहे, नोकरी आहे, बायको आहे, सब आहे, ब्लेस्ड. हे ब्लेस्डचं चिन्ह आहे तुम्हाला. काय सांगू, माझ्याकडे नोकरी किती छान आहे, माझ्याकडे पैसा आहे आणि अमुक आहे तमुक आहे. सध्या लॉस एंजलिस मध्ये ना एक फार मोठं आग लागली माहिती तुम्हाला? बघितलं तुम्ही व्हिडिओ? अरे डेंजरस. सगळे फिल्म स्टार्स आणि मग राजकारणी व यांची घरं वगैरे जळायला लागलेत आणि आपण पाहत आहे बिच. व्हेरी बॅड. गडगंज संपत्ती असणारे लोक. एक युट्यूबरचा व्हिडिओ मी बघत होतो, त्यानं दाखवलं की समोरचं जे घर जळतंय ना, ते काय म्हटलं 300 असं काय तर $300 मिलियन घर आहे. आणि त्यानं त्यांच्या इथं, आपल्या इथं कसं OLX असतं, तिथं घर विकायला येतं, तर त्यानं ते दाखवलं, OLXचा फोटो दाखवला आणि ते घर दाखवलं जळताना. ते म्हणते बघा घर आहे, हे एवढं महाग घर. हे कशाविषयी प्रौढी मिरवणं चालू आहे? म्हणजे कोणत्या गोष्टीला ब्लेस्ड म्हणत आहोत आपण? विथ दिस वर्ल्डली थिंग्स. म्हणजे हा आपला कॉन्सेप्ट आहे ब्लेस्ड असण्याचा. व्हॉट रिअली ब्लेसिंग इज? कृपा आणि शांती. त्याच्या कृपेद्वारे तारण आणि परमेश्वरानं ख्रिस्ताद्वारे तुमचा आणि माझा समेट केला ती शांती. द पीस बिटवीन गॉड अँड मॅन. आणि पॉल मंडळीला म्हणतो, अहो ती कृपा आणि शांती मंडळी आपल्यामध्ये सदैव असो. जर देव आपल्या संगती शांत नाहीये ना, प्रॉब्लेम आहे बरं का, खूप प्रॉब्लेम आहे.
विचार करा की देवबापाची शांती आपल्या बरोबर आहे का. आणि प्रार्थना आपण अशी करू की आम्ही त्या पवित्र जनांमधले असावेत, आमचं काउंटिंग त्यामधलं असावं. आणि ज्या वेळेस प्रभू आपल्याकडे बघेल, वी नीड टू बी सैटिस्फाइड वॉट एवर वी हैव. प्रभु कुछ खाना है, आई एम हैप्पी. प्रभु बहुत खाना है, आई एम हैप्पी. प्रभु कुछ नाही, आई एम हैप्पी. का बरं? कारण जग आणि जगातल्या गोष्टींसंदर्भात मी विचार करतच नाहीये. ते पार्ट अँड पार्सल आहेत. ते येतील, जातील, राहतील. पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेलं तारण, जे कृपेनं मला मिळालेलं आहे. आणि ती कृपा आणि ती शांती प्रभुदेव आपण मंडळीला दिलेली आहे. आणि पॉल त्या कृपेविषयी, त्या शांतीविषयी बोलत आहे. आणि तो सुरुवात करतो मंडळीच्या मेंढपाळापासून, सेवकांकडे येतो, पवित्र जनांकडे येतो आणि स्वतःला संबोधत असताना म्हणतो, वी आर स्लेव्स, वी आर स्लेव्स. जर मंडळीची स्थापना केली आणि जगाकडे लक्ष आहे, माहिती आहे का, फाउंडर ऑफ द चर्च पत्र लिहित आहे, ऐका जरा, मंडळीची स्थापना माझ्याकडून झालेली आहे, मोठं पण ऐका माझं. नाही, त्याला माहित आहे या गोष्टींना महत्व नाहीये. महत्व कशाला आहे? त्या कृपेला आणि शांतीला, जी कृपा आणि शांती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त आहे. नाहीतर प्रियांनो, आपण नुसतं जग आणि जगातल्या गोष्टींकडे लक्ष लावू आणि विचारल्यानंतर हो आम्ही शिक्षण घेतोय, आम्ही वचनामध्ये वाढत आहोत आणि आम्हाला शिक्षण मिळत आहे. व्हॉट अबाउट युअर लाईफ? जेव्हा तुमच्या जीवनाकडे बघत आहे, आट्या आहेत तशाच आहेत. काय चालाय म्हटलं की चालूच होतं रडगाणं. नो सॅटिस्फॅक्शन इन क्राइस्ट. नुसतं बोलायला आपण आहोत काय, हो देवबाप पाहून गेलो, कृती त्याला लागतं, कुछ नाहीये. देवबाप करो. अगेन सेम थिंग व्हॉट पॉल इज सेइंग टू हिज चर्च. त्याची कृपा आणि शांती आपल्या बरोबर असेल. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. ही संगती आम्हाला दिलीस. तुझं वचन देवबापा आम्हाला शिकवत आहेस, आम्हाला सांगत आहेस की प्रभुदेव बापा आमची ओळख काय आहे. आमची ओळख कृपा आणि शांती असणारे लोक. ही कृपा दुसरी तिसरी नसून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण झालेली कृपा आहे. कारण कृपेद्वारे देवा आमचं तारण झालेलं आहे. ही शांती दुसरी तिसरी नसून देव आणि त्याची मंडळी यामधील शांती आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर ती शांती प्रस्थापित केली आम्हा समवेत. आम्ही देवबापा तुझे आभार मानतो की आम्ही देवबापा आमची ओळख ही जाणावी. आम्ही या जगातील नाही आहोत हे आम्हाला कळावं. आम्ही वारंवार आमच्या दैनंदिन जीवनात देवाच्या कृपेवर विश्वास ठेवावा. आम्ही रोज आणि रोज ख्रिस्ती जीवनात विश्वासामध्ये राहून त्याच्या शांतीचा अनुभव घ्यावा. प्रभू, आमचं मन, आमचं अंतकरण देवबापा तू जाणतोस. कारण ज्यावेळेस आम्ही लाउदिकिया मंडळीकडे बघितलं, त्यांना तू म्हणालास की मला तुमची कृत्य ठाऊक आहेत. प्रभू देवबापा, इथं उपस्थित आम्हा प्रत्येकाला तू वैयक्तिक ओळखतोस, जाणतोस. प्रभू, इथंच नाही तर जे लोक वचन ऐकत आहेत देवबापा लांब लांब, त्या प्रत्येकाला देवा तू ओळखतोस. त्या प्रत्येकाचे मुखवटे देवा तू जाणतोस. प्रभू, आमची प्रार्थना ही आहे की वचनाचं सरळ सत्य आम्हाला कळावं आणि आमचे सगळे मुखवटे देवबापा निघून पडावेत. आम्ही प्रभू तुला गौरव, मान आणि महिमा देतो. तुझी प्रशंसा आम्ही करतो, कारण फिलिप्पिकरास पत्र आणि त्या पत्रातील असणाऱ्या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस. पॉल मंडळीला ग्रीटिंग करतो. प्रभू, आज या 2 वचनांद्वारे तू आम्हाला कृपा पुरवलीस आणि आम्ही प्रभू पुढे जात असताना आम्हाकडे तू दयेनं पहा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.